हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एव्हरीवन. तर बघा, आपण मागच्या लेक्चरला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 या चॅप्टरमध्ये काही पॉईंट्स बघितले होते. गव्हर्नमेंट ॲनालिस्ट, इन्स्पेक्टर, स्पुरियस कॉस्मेटिक, स्पुरियस ड्रग्स, अडल्ट्रेटेड ड्रग्स, हे पॉईंट्स आपण मागच्या लेक्चरला बघितले होते. तर आपण आज बघणार आहोत नवीन पॉईंट्स. बघा, मॅन्युफॅक्चर, त्याचे उत्पादन कसे असते. बघा, ड्रग्स और कॉस्मेटिकच्या रिलेटेड सांगितलं यांनी यामध्ये. तर बघा, फर्स्ट पॉईंट, एनी प्रोसेस और अ पार्ट ऑफ अ प्रोसेस फॉर मेकिंग, अल्टरिंग, ऑर्नामेंटिंग, फिनिशिंग, पॅकिंग, लेबलिंग, ब्रेकिंग अप दी अदरवाइज, ट्रीटिंग और adopting any drugs or cosmetics with a view to sale or distribution but does not include in the compounding or dispensing of the any drugs or the packing of any cosmetic in the ordinary course of retail business and to manufacture shall be construed accordingly. तर यामध्ये कोणत्याही मेडिसिनचं किंवा कॉस्मेटिकच्या डिस्ट्रीब्युशनसाठीच्या दृष्टिकोनातून ते तयार करणे, मग त्यामध्ये ते तयार करणे, ते अल्टरिंग करणे, त्याला लेबलिंग करणे आणि ते लेबलिंग करूनच आपण तो ड्रग किंवा ते मेडिसिन्स किंवा कॉस्मेटिक म्हणा ते सेल किंवा डिस्ट्रीब्यूट करू शकतो. पण यामध्ये रिटेल बिझनेसच्या किरकोळ व्यवसायासाठी यामध्ये आपण त्या ड्रग्स किंवा त्या कॉस्मेटिकचं यामध्ये कंपाऊंड किंवा डिस्पेन्सिंग करू शकत नाही. आणि हे सर्व वरील मुद्दे लक्षात घेऊन नंतरच त्याचे मॅन्युफॅक्चरर किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण ते करू शकतो किंवा ते निश्चित केले जाऊ शकते. नेक्स्ट पॉईंट, पेटंट और प्रॉप्रायटरी मेडिसिन्स मीन्स काय. पेटंट और प्रॉप्रायटरी मीन्स आपल्या मालकीचे मेडिसिन, स्वतःच्या मालकीचे ड्रग्स म्हणतो आपण त्याला पेटंट म्हणतो आपण. बघा, सो बघू, मीन्स in a relation to Ayurvedic, Siddha or Unani systems of medicine, all formulations containing only such ingredients mentioned in the formulae described in the authoritative books of the Ayurveda, Siddha or Unani systems of medicines in specified in the first schedule. तर यामध्ये काय सांगितलं आहे बघा, की आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी मेडिसिनच्या संदर्भात सांगितलं आहे की यामध्ये त्या मेडिसिन्सचे जे काही फॉर्म्युलेशन आहे ते फॉर्म्युल्यासहित जे अल्टरनेटिव्ह ऑथॉरिटेटिव्ह बुक्स आहेत, जे फॉर एक्झाम्पल्स आयुर्वेदा, सिद्धा अँड युनानी यामध्ये ते डिस्क्राईब केलेले आहेत. आणि त्याचबरोबर बघा, ते फर्स्ट शेड्यूलमध्ये डिस्क्राईब केलेले आहेत त्यांनी. बट डज नॉट इन्क्लूड्स द मेडिसिन विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द पॅरेंटल रूट अँड ऑल्सो फॉर्म्युलेशन इन्क्लुडेड इन द ऑथॉरिटेटिव्ह बुक्स ॲज लिस्टेड इन द फर्स्ट शेड्यूल. तर या तीनही बुक्समधील मेडिसिन्स हे फर्स्ट शेड्यूलमध्ये स्पेसिफाय केले गेलेले आहेत. पण हे मेडिसिन्स आहेत असे आहेत की जे आपण पॅरेंटल रूट थ्रू ॲडमिनिस्टर करत असतो. बघा, ते जे मेडिसिन्स आहेत इट इज द पॅरेंटली रूट थ्रू ॲडमिनिस्टर केले जाऊ शकतात, ते यामध्ये इन्क्लूड केले गेलेले नाही आहेत. बघा, आणि त्याचबरोबर त्यांचं जे फॉर्म्युलेशन आहे ते फर्स्ट शेड्यूलच्या ऑथॉरिटेटिव्ह बुक्समध्ये ऑलरेडी इन्क्लूड केले गेलेले आहेत. मग ते कोणत्या आहेत ऑथॉरिटेटिव्ह बुक्स? इट इज द आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी. So next, in a relation to any other systems of medicines, a drug which a remedy or prescription presented in a form ready for the internal, external administrations of human beings or animals. बघा, यामध्ये काही डिफरंट कोणत्याही मेडिसिनच्या रिलेटेड असं काही ड्रग्स आहेत. बघा, असे काही ड्रग्स आहेत जे आपण ह्युमनसाठी आणि ॲनिमलसाठी आपण ते इंटरनली और एक्सटर्नली त्याचा यूज करत असतो. It is which not included in the edition of the Indian Pharmacopoeia for the time being or any other pharmacopoeia authorized in the behalf by the central government after consultation with the Drugs Technical Advisory Board constituted under section 5. बघा, यामधील काही ड्रग्स आहेत ते असे आहेत की जे IP-मध्ये, इंडियन फार्माकोपियामध्ये इन्क्लूड केले गेलेले नाही आहेत. आणि त्याचबरोबर सेक्शन 5च्या अनुसार असं सांगितलं यामध्ये की बघा, त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड यांच्याशी कन्सल्टेट करून मसलत करून काही डिफरंट टाईपचे जे फार्माकोपिया आहे, जे बुक्स आहेत ते ऑथोराईज केले गेले आहेत. बघा यामध्ये. सो नेक्स्ट पॉईंट बघू आपण, होमिओपॅथिक मेडिसिन्स. सो यामध्ये बघा इन्क्लुडेड आहे बघा त्यामध्ये काय. सो एनी अदर ड्रग्स विच इज रेकॉर्डेड इन होमिओपॅथिक प्रोविंग्स और द थेरापॅटिक इफिकसी ऑफ विच हॅज बीन द एस्टॅब्लिश थ्रू द लॉंग क्लिनिकल एक्सपिरियन्स as recorded in authoritative homeopathic literature of India and abroad which is the prepared according to the techniques of homeopathic pharmacy. तर बघा, यामध्ये काय सांगितलं आहे की यामध्ये होमिओपॅथिक फार्मसीचे जे डिपार्टमेंटच्या लोकांकडून यामध्ये ज्यांना क्लिनिकल एक्सपिरियन्स आहे, बघा क्लिनिकल फील्ड रिलेटेड त्या होमिओपॅथिकची मेडिसिन्स तयार करणे, मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे साठी जे लोक असतात बघा फार्मासिस्ट, त्या क्लिनिकल एक्सपिरियन्स आहे ज्याला,
आणि त्याचबरोबर होमिओपॅथिक मेडिसिनचे ज्याला नॉलेज आहे असे पर्सन्सकडून, अशा लोकांकडून त्यामध्ये हे मेडिसिन जे आहे ते ॲब्रॉड म्हणजे परदेशात आणि होमिओपॅथिक लिटरेचर ऑफ इंडियामध्ये ते नोंदणी केली गेली आहे बघा. त्यांच्यामध्ये इंडियन होमिओपॅथिक लिटरेचर आणि ॲब्रॉडमध्ये त्याची नोंदणी केली गेलेली आहे. आणि त्याचबरोबर बघा, अँड कवर्स कॉम्बिनेशन ऑफ इन्ग्रेडियंट्स ऑफ सच अ होमिओपॅथिक मेडिसिन्स बट डज नॉट इन्क्लूड अ मेडिसिन्स विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय पॅरेंटल रूट. आणि त्याचबरोबर यामध्ये असे काही मेडिसिन्स आहेत जे आपण पॅरेंटली रूट थ्रू ॲडमिनिस्टर करत असतो, ते होमिओपॅथिक मेडिसिन्स यामध्ये इन्क्लूड केले गेलेले नाही आहेत. सो नेक्स्ट, शेड्यूल्स टू द ॲक्ट अँड रूल्स. बघा त्या शेड्यूल्स दिले त्याचे आणि त्याचे ॲक्ट आणि त्यासाठी त्याला रूल त्याचे. सो बघू शेड्यूल्स टू द ॲक्ट. मग ते याप्रमाणे त्याचे ॲक्ट दिले आहेत बघा. फर्स्ट शेड्यूलमध्ये लिस्ट ऑफ आयुर्वेदिक, सिद्ध अँड युनानी बुक्स या 3 टाईपचे बुक्स दिले आहेत बघा त्यांनी यामध्ये. तर प्रत्येक बुक्समध्ये त्यामध्ये असले इन्फॉर्मेशन दिले यांनी यामध्ये. आयुर्वेदिक बुक्स इन द चारक संहिता, सुश्रुत संहिता, वैद्य चिंतामणी, आयुर्वेदा चिंतामणी, आर्यभिषक अँड आर प्रकाश. सिद्धा बुक्समध्ये बघा, सिद्धा वैद्य, थायरटू, नागमुनी, ब्रह्मामुनी, पुलिपन्नी अँड भोगर. आणि युनानी बुक्स इन द कॅराबदीन क्वाद्री, कॅराबदीन कबीर, कॅराबदीन आझाम, कॅराबदीन जादीद अँड अल कॅराबदीन. सो नेक्स्ट बघा सेकंड शेड्यूल. आता यामध्ये शेड्यूल दिले आहेत बघा आणि त्याचे ॲक्ट दिले आहेत काही. सो सेकंड शेड्यूलमध्ये बघा काय मग. सो स्टँडर्ड्स टू द कंप्लेड विथ दी बाय इम्पोर्टेड ड्रग्स अँड बाय ड्रग्स मॅन्युफॅक्चर फॉर सेल, सॉल्ड, स्टॉक ऑर एक्झिबिट फॉर द सेल ऑर डिस्ट्रीब्युटेड. तर यामध्ये स्टँडर्ड्स टू बी कंप्लाइड विथ दी इम्पोर्टेड ड्रग्स. मग त्यामध्ये जर आफ्टर दी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग झाल्याच्यानंतर नंतरच आपण ते सोल्ड विकू शकतो आणि स्टॉक करून ठेवू शकतो आणि त्याचबरोबर ते डिस्ट्रीब्यूटसुद्धा आपण ते करू शकतो, असं हे सेकंड शेड्यूलमध्ये सांगितले बघा. सो नेक्स्ट पॉईंट, शेड्यूल्स टू द रूल्स. आता त्या शेड्यूलचे रूल्स दिले बघा यामध्ये त्यांनी. सो फर्स्ट वन, लिस्ट ऑफ फॉर्म्स फॉर मेकिंग ॲप्लिकेशन्स फॉर इश्युईंग लायसन्सेस, ग्रँटिंग लायसन्सेस, सेंडिंग मेमोरंडम. तर बघा यामध्ये काय सांगितलं त्यांनी की त्यामध्ये त्या ॲप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये किंवा त्यासोबत अटॅच करून दिले पाहिजे बघा काही डॉक्युमेंट्स बघा त्यामध्ये. तर लायसन्स पाहिजे त्यामध्ये इश्यू करण्यासाठी, लायसन्स इश्यू केलं पाहिजे, ग्रँटिंग लायसन्सेस असतात आणि सेंडिंग मेमोरंडम, त्याची काही इन्फॉर्मेशन आहे ती सेंड केली पाहिजे यामध्ये. सो नेक्स्ट, फीज फॉर द टेस्ट ऑर ॲनालिसिस बाय द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी. त्यानंतर त्या टेस्टिंगसाठीची जी लागणारी फी आहे ती दिली पाहिजे. आणि ॲनालिसिस बाय द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी मीन्स सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी करून ते ॲनालिसिस करून घेतलं पाहिजे. सो नेक्स्ट पॉईंट सी बघा, डील्स विथ दी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. मग त्यामध्ये कोणतेच बायोलॉजिकल प्रोडक्ट्स, ते एक्झाम्पल्स फॉर द सेरा अँटीजन्स, टॉक्झिन्स, अँटीटॉक्झिन्स, वॅक्सिन्स फॉर पॅरेंटल इंजेक्शन्स, solution of serum, proteins intended for injections, insulin, etc. Next point, special products बघा काय दिले, such as fish liver oil, ergot preparations, drugs belonging to digitalis groups, adrenaline, liver extract, vitamins and hormones. So last point बघा त्यामध्ये D, classes of exempted drugs which are the exempted from certain provisions applicable to the import of drugs. मीन्स बघा यामध्ये काय आहे की त्यामध्ये मग जे काही असे औषधे आहेत बघा, जे मेडिसिन्स आहेत तीच त्यांना सूट दिलेली असते, त्याला आपण काय म्हणतो एक्सेप्टेड ड्रग्स, त्या मेडिसिन्समध्ये सूट दिलेली असते. सो मगच ते इम्पोर्ट केलेले ड्रग जे आहे ते इम्पोर्ट केलेले जे ड्रग आहेत. मग त्यामध्ये एक्झाम्पल्स दिले त्यांनी बघा, स्किम मिल्क, पावडर मिल्क, फोर्टिफाईड विथ द विटॅमिन्स, फॅरेक्स, ओट्स, जिंगर, पेपर अँड क्युमिन्स, इट्सेट्रा. थँक्यू.